नमस्कार, मी श्वेता अंकले आणि आपण पाहत आहात तरुण भारत न्यूज। बेळगाव आणि आसपासच्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या आणि खास अपडेट्स घेऊन आलो आहोत बेळगावकरांच्या स्पेशल बुलेटिनमध्ये। केपीएससी पेपर फुटीवरून राजकारण तापले। मंत्री नागेंद्र यांच्या राजीनाम्याची मागणी। काँग्रेस सरकारवर माजी आमदार संजय पाटील यांचा हल्लाबोल। स्वातंत्र्याच्या अमृत काळातही घराचा हक्क नाही। सफाई कामगारांच्या विविध मागण्या प्रलंबित। 15 ऑगस्टला भव्य मोर्चाचा इशारा। येळेबैलमध्ये बस न थांबल्याने संताप। बस अडवून चालक वाहकाला जाब। विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम। नियमित बस सेवेची ग्रामस्थांची मागणी। कॅसल रॉकमध्ये पावसाचा कहर। रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प। अनेक गावांचा संपर्क तुटला। 3 लाखांचा शर्यतीचा बैल विहिरीत पडून ठार। इनाम बडसच्या कल्लाप्पा पाटील यांना मोठा धक्का। मोरब येथील हृदयद्रावक घटनेने शेतकरी वर्गातून हळहळ। उगार शुगरच्या इथेनॉल प्रकल्पाविरोधात उपोषण। प्रदूषणाच्या आरोपावरून नागरिक आक्रमक। जिल्हाधिकाऱ्यांकडे कायदेशीर कारवाईची मागणी। या होत्या महत्त्वाच्या हेडलाईन्स। आता पाहूया सविस्तर बातम्या। कर्नाटकातील केपीएससी परीक्षा पेपरफुटी प्रकरणावरून राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापलंय। माजी आमदार संजय पाटील यांनी काँग्रेस सरकारवर गंभीर आरोप करत संबंधित मंत्री नागेंद्र यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। बेळगावमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य सरकारवर विविध विभागांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचाही आरोप केला। बेळगाव शहरातील कन्नड साहित्य भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये माजी आमदार संजय पाटील यांनी काँग्रेस सरकारवर जोरदार टीका केली। केपीएससी परीक्षा पेपरफुटी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून संबंधित मंत्री नागेंद्र यांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली। यावेळी बोलताना संजय पाटील यांनी शेती, औषधे तसेच फळ फूल विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला। राज्य सरकार जनतेला प्रभावी सेवा देण्यात अपयशी ठरल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला। राष्ट्रीय स्तरावरील नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचाही त्यांनी उल्लेख केला। त्या प्रकरणाच्या माध्यमातून केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा जाणीवपूर्वक मलिन करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप त्यांनी केला। तसेच अमेरिकेतून अभिजित दिपके भारतात येऊन पंतप्रधानांची प्रतिमा खराब करण्याचे षडयंत्र रचल्याचाही आरोप त्यांनी केला। नीट परीक्षा प्रकरणात केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा दिल्याचा उल्लेख करत त्याच धर्तीवर केपीएससी पेपरफुटी प्रकरणातही मंत्री नागेंद्र यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी संजय पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली। बेळगावमध्ये सफाई कामगारांच्या प्रलंबित मागण्यांवरून वातावरण तापलंय। मूलभूत हक्कांसाठी आता आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। प्रशासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास स्वातंत्र्यदिनीच मोठा मोर्चा काढण्याचा इशारा संघटनेने दिलाय। बेळगाव महानगरपालिकेतील सफाई कामगार आजही घराचा हक्क, रोजगार आणि इतर मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचा आरोप करत मचरी कवळू समिती कर्नाटकच्या वतीने जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना निवेदन सादर करण्यात आले। निवेदनात महानगरपालिकेच्या 253 कर्मचाऱ्यांच्या वसाहतींमध्ये वास्तव्यास असलेल्या निवृत्त सफाई कामगारांना मालकी हक्क देणे, पात्र कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी शासकीय क्वार्टर्स उपलब्ध करून देणे तसेच 2020च्या मॅन्युअल स्कॅव्हेजिंग पुनर्सर्वेक्षणातील 396 कुटुंबांना ओळखपत्रे देण्याची मागणी करण्यात आली। याशिवाय गृहभाग्य योजनेअंतर्गत सफाई कामगारांसाठी घरे उभारणे, त्यांच्या सुशिक्षित बेरोजगार मुलामुलींना रोजगार उपलब्ध करून देणे आणि कंत्राटी भरती बंद करून शासनाच्या आदेशानुसार वाढीव वेतन लागू करण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे। प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास 15 ऑगस्ट रोजी बेळगावच्या चन्नम्मा चौकात भव्य मोर्चा काढून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संघटनेने दिलाय। बेळगाव जिल्ह्यातील येळेबैल गावामध्ये बस सेवेच्या प्रश्नावर ग्रामस्थांचा संयम अखेर संपलाय। अधिकृत बस थांबा असूनही बस थांबत नसल्याचा आरोप करत नागरिकांनी थेट बस अडवून जाब विचारला। या प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या अडचणी पुन्हा ऐरणीवर आल्या आहेत। बेळगाव तालुक्यातील येळेबैल गावाजवळ अधिकृत बस थांबा असूनही काही बस तेथे न थांबवता पुढे जात असल्याचा आरोप ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी केला आहे। याच पार्श्वभूमीवर सोमवारी संतप्त ग्रामस्थांनी संबंधित बस अडवून चालक आणि वाहकाला जाब विचारला।
सीबीटी धामणे मार्गावरील बस सकाळी आणि सायंकाळी येळेबैल मार्गावरून धावत असली तरी ती गावातील बस थांब्यावर न थांबता सुरुते क्रॉस येथे थांबत असल्याची तक्रार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना तिथपर्यंत पायीच जावं लागत असून त्यांच्या शिक्षणावरही विपरीत परिणाम होत असल्याचं ग्रामस्थांनी सांगितले. वारंवार पाठपुरावा करूनही परिस्थिती सुधारणा न झाल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले. राज्य परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून येळेबैल बस थांब्यावर नियमित बस थांबवण्याचे तसेच गावासाठी स्वतंत्र व नियमित बस सेवा उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी केली आहे. जोईडा तालुक्यात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. कॅसल रॉक बाजार कुणाग मार्गावर पाणी आल्यानं वाहतूक बंद झाली असून अनेक गावांचा संपर्क तुटलाय. प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. जोईडा तालुक्यातील कॅसल रॉक परिसरात गेल्या 8 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कॅसल रॉक बाजार कुणाग मार्गावरील 4 ठिकाणी रस्त्यावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पावसाळ्यात चेरापुंजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कॅसल रॉक परिसरातील गाडिये, पोपळवाडी, कुवेसी, कुकुर्डे, आवडा, तडकी आणि बाजार कुणाग यासह अनेक गावातील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्थानिक नागरिक आणि प्रशासनाने तातडीने परिस्थितीची पाहणी करून पर्यायी व्यवस्था करावी तसेच पाणी ओसरल्यानंतर रस्ता पूर्ववत सुरू करावा अशी मागणी केली आहे. दरम्यान पाण्याचा प्रवाह असलेल्या रस्त्यांवरून प्रवास टाळण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. बेळगाव तालुक्यात एका शेतकऱ्याच्या लाडक्या शर्यतीच्या बैलाचा दुर्दैवी अंत झालाय. व्यायामासाठी नेत असताना बैलाने अचानक दोरी हिसकावून घेत पळ काढला आणि ती विहिरीत पडला. या घटनेने परिसरातील शेतकरी वर्गातून हळहळ व्यक्त होत आहे. बेळगाव तालुक्यातील इनामबडस येथील शेतकरी कल्लाप्पा भीमाना पाटील यांच्या 3 लाख रुपये किमतीच्या शर्यतीच्या बैलाचा विहिरीत पडून मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी मोरब येथील उसाच्या मळ्यात ही दुर्दैवी घटना घडली. व्यायामासाठी बैलाला फिरवण्यास नेत असताना त्याने मालकाच्या हातातील दोरी हिसकावून घेत पळ काढला. गोठ्यापासून सुमारे 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या विहिरीत तो पडला. विहिरीत पडताना बैलाची मान भिंतीवर जोरात आदळल्याने गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच इनाम बडस आणि मोरब परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले. जेसीबीच्या मदतीने बैलाला विहिरीतून बाहेर काढण्यात आले असून या घटनेमुळे शेतकरी कल्लाप्पा पाटील यांच्यासह परिसरातील शेतकरी वर्गातून हळहळ व्यक्त होत आहे. बेळगावमध्ये कथित इथेनॉल प्रकल्पाविरोधात नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. प्रदूषणामुळे आरोग्यावर परिणाम होत असल्याचा आरोप करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आलंय. प्रकल्पाच्या चौकशीसह तातडीच्या कारवाईची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. कागवाड तालुक्यातील उगार खुर्द येथील दी उगार शुगर वर्क्स लिमिटेडच्या कथित अनधिकृत इथेनॉल प्रकल्पाविरोधात नागरिकांनी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सत्याग्रह सुरू केला आहे. कथित वायू व जलप्रदूषणामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी प्रकल्पावर तातडीने कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. प्रकल्पाच्या कायदेशीर वैधतेची चौकशी करून नियमांचे उल्लंघन आढळल्यास कठोर कारवाई करावी, प्रदूषण नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळासह संबंधित विभागांनी नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने तातडीने हस्तक्षेप करावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. विकास हवा, प्रदूषण नको, शुद्ध हवा, शुद्ध पाणी हा आमचा हक्क अशा घोषणांनी आंदोलनस्थळ दणाणून जात आहे. दरम्यान या प्रकरणी प्रशासनाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही. बळ्ळारी नाल्यामध्ये जलपर्णी मोठ्या प्रमाणात साचल्याने पाण्याचा प्रवाह थांबून शेतीमध्ये अनेक दिवस पाणी साचत असल्याने पिके कुजण्यास सुरुवात झाली आहे. या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी शेतकरी संघटनेच्या पुढाकारातून मंगळवारी जेसीबीच्या सहाय्याने नाल्यातील जलपर्णी काढण्याचं काम करण्यात आलं. सोमवार दिनांक 3 ऑगस्ट रोजी कृषी अधिकाऱ्यांसमोर शेतकऱ्यांनी शेतात उभ्या पिकांमध्ये अनेक दिवस पाणी साचून राहिल्याने पिकांचे मोठे नुकसान होत असल्याची व्यथा मांडली होती. त्यानंतर शेतकरी संघटनेने पुढाकार घेत मंगळवारी बळ्ळारी नाल्यातील जलपर्णी हटवण्याची मोहीम राबवली. शेतकऱ्यांनी सांगितले की येळ्ळूर शिवार, हलगा बस्तवाड परिसरातील बळ्ळारी नाल्यात जलपर्णी वाढल्याने दरवर्षी पावसाळ्यात पाण्याचा निचरा होत नाही.
परिणामी शेतीत पाणी साचून पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. गेल्या 20 वर्षांपासून ही समस्या कायम असून शासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून बळ्ळारी नाल्याची नियमित स्वच्छता तसेच दीर्घकालीन उपाययोजना राबवाव्यात अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी माजी नगरसेवक मनोहर हलगेकर, अमोल देसाई, कीर्तिकुमार कुलकर्णी, भाऊराव पाटील, सदानंद पाटील, बाळू जुवेकर, संजय कुंडेकर, श्रीकांत कोंडेकर, नामदेव पाटील, शांताराम पाटील, संपत बाळेकुंद्री, प्रवीण चतुर, युवराज यालापाचे, गडकरी यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. बेळगावात अत्याधुनिक वैद्यकीय सेवांसाठी आता विश्वासाचं नाव विजया दक्षता हॉस्पिटल. 24 तास अतिदक्षता विभाग, जनरल मेडिसिन, सर्जरी, डायलिसिस, प्रसूती सेवा, बालरोग, अस्थिरोग, न्यूरोलॉजी, कॅन्सर सर्जरी आणि अनेक सुपर स्पेशालिटी सुविधा सर्व एकाच ठिकाणी. अनुभवी डॉक्टर, आधुनिक तंत्रज्ञान आणि रुग्णांसाठी मनापासून सेवा. सर्व प्रमुख विमा आणि सरकारी योजना स्वीकारल्या जातात. आजच भेट द्या. खानापूर रोड, 3ऱ्या रेल्वे गेटजवळ, रेल्वे ओव्हरब्रिजच्या खाली, टिळकवाडी, बेळगाव. संपर्क 7353641444. विजया दक्षता हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची दक्ष काळजी. टिळकवाडी येथील एम.व्ही. हेरवाडकर शाळेसमोर कचरा साचल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून विद्यार्थ्यांना ये जा करताना त्रास सहन करावा लागतोय. गटारी कचऱ्याने तुंबल्याने त्या भरून वाहत असून चिखल व निचरड्या रस्त्यातूनच विद्यार्थ्यांना वाट काढावी लागत आहे. काही जण घसरून पडल्याच्या घटनाही घडल्या आहेत. या समस्येची महानगरपालिकेने तातडीने पाहणी करून संबंधित सफाई कर्मचाऱ्यांकडून नियमित स्वच्छता करावी अशी मागणी शाळा प्रशासन व परिसरातील व्यावसायिकांकडून होत आहे. कारवार जिल्ह्यातील कुमठा तालुक्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील मनीरू परिसरात भरधाव ट्रक चालकाचं नियंत्रण सुटल्याने रस्त्यालगतच्या ओढ्यात कोसळल्याची घटना घडली. अंकोल्याहून मंगळूरकडे जात असताना मनीरूजवळ ट्रकवरील चालकाचं नियंत्रण सुटलं आणि ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या ओढ्यात पलटी झाला. या अपघातात ट्रक चालक आणि क्लीनर सुदैवाने सुखरूप बचावले असून कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच कुमठा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. दरम्यान ओढ्यात पडलेला ट्रक बाहेर काढण्यासाठी यंत्रसामग्रीच्या सहाय्याने प्रयत्न सुरू करण्यात आले होते. अधिक तपास सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे राकोस्कोप धरण तुडुंब भरून ओव्हरफ्लो झाला असून सांडव्यातून वाहणाऱ्या पाण्याचा मनमोहक नजारा पाहण्यासाठी नागरिक व पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. धरणातून कोसळणाऱ्या पाण्याच्या मुक्त धारेसह हिरवाईने नटलेला परिसर पर्यटकांचे आकर्षण ठरत असून अनेक जण छायाचित्रण व व्हिडिओ चित्रीकरण करताना दिसत आहेत. दरम्यान प्रशासनाने धरण परिसरात येणाऱ्या नागरिकांनी सुरक्षित अंतर राखावे आणि पाण्याच्या प्रवाहाजवळ जाणे टाळावे असे आवाहन केले आहे. बेळगावच्या चव्हाट गल्ली येथील श्री शिवशंभू ढोलताशा पथकातर्फे जालगार मारुती मंगल कार्यालयात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाद्यपूजन व सरावाचा शुभारंभ उत्साहात पार पडला. यावेळी ढोल ताशा व इतर वाद्यांचे विधिवत पूजन करून सरावाला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाला माजी आमदार अनिल बेनके यांच्यासह गजानन मिसाळे, गल्लीतील पंच प्रताप मोहिते, उत्तम नाकाडी, दिगंबर पवार, विश्वजित हसबे, सुनील जाधव, भास्कर चव्हाण आदींसह श्री शिवशंभू ढोल ताशा पथकाचे अध्यक्ष पवन किल्लेकर व विविध मान्यवर उपस्थित होते. पथकातील 80% व त्याहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. गेल्या 10 वर्षांपासून पथक कला, संस्कृतीसह सामाजिक बांधिलकी जपत कार्यरत आहे. शिस्त, संघभावना आणि सामाजिक कार्याचा संदेश देणाऱ्या या सोहळ्याने आगामी गणेशोत्सवाच्या उत्साहाची नांदी झाली. गुन्हेगारी प्रकरणांचा तपास अधिक वैज्ञानिक, अचूक आणि प्रभावी करण्यासाठी राज्य न्याय वैद्यक विज्ञान प्रयोगशाळा बेंगळूर यांच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेल्या अत्याधुनिक मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनपैकी एक व्हॅन बेळगाव शहर पोलिसांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. या व्हॅनमध्ये डीएनए, रक्त नमुने, डिजिटल पुरावे, शस्त्रास्त्र, अंमली पदार्थ, बोटांचे ठसे आणि इतर वैज्ञानिक पुरावे संकलित करण्यासाठी 16 प्रकारच्या फॉरेन्सिक किट्ससह अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध आहेत. गुन्ह्याच्या ठिकाणी तातडीने पोहोचून वैज्ञानिक पद्धतीने पंचनामा आणि पुरावे संकलित करता येणार असल्याने पुरावे दूषित होण्याची शक्यता कमी होणार आहे.
त्यामुळे तपासाची गुणवत्ता वाढून न्यायालयात वैज्ञानिक पुरावे अधिक प्रभावीपणे सादर करता येतील आणि गुन्हेगारांना शिक्षा होण्यास मदत होईल, अशी माहिती पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिली. महाराष्ट्र एकीकरण युवा समिती आणि राज्य मराठी विकास संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने खानापूर तालुक्यातील कुप्पटगिरी येथील मराठी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. मराठी शाळा टिकल्या तरच मराठी भाषा टिकेल, त्यामुळे मराठी शाळा वाचवण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध राहावे, असे सामाजिक कार्यकर्ते शरद पाटील यांनी यावेळी सांगितले. गेल्या 9 वर्षांपासून युवा समितीच्या माध्यमातून सीमा भागातील मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून मराठी शाळांमध्ये प्रवेशासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा उपक्रम राबवला जात असल्याचे सांगण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना अंकलिपी पुस्तिका, वह्या, पेन, पेन्सिल किट व इतर शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमास पद्मश्री पाटील, शाळा सुधारणा समितीचे पदाधिकारी, मुख्याध्यापिका वंदना पाटील, शिक्षक वर्ग आणि महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. निपाणी तालुक्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी काळंबावाडी दूधगंगा धरणातील पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ झाली असून धरण 76% भरले आहे. मंगळवारी सकाळपर्यंत माहितीनुसार धरणात 19.22 टीएमसी पाणीसाठा असून एकूण क्षमता 25.43 टीएमसी आहे. धरणाची पाणी पातळी 640.580 मीटर इतकी नोंदवण्यात आली आहे. धरण परिसरात गेल्या 24 तासात 49 मिलीमीटर तर 1 जूनपासून आतापर्यंत 2269 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सध्या धरणातून कोणताही विसर्ग करण्यात आलेला नसला तरी कोगनोळी येथील राष्ट्रीय महामार्गावरील दूधगंगा नदीचा प्रवाह 6404 क्युसेक इतका आहे. दरम्यान पाटगाव धरणही 79% भरले असून त्यामध्ये 2.95 टीएमसी पाणीसाठा आहे. धरणाची पाणी पातळी 623.880 मीटर इतकी असून धरण परिसरात गेल्या 24 तासात 185 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यमगर्णी येथील वेदगंगा नदीचा प्रवाह 11,900 क्युसेक इतका नोंदवण्यात आलाय. व्यवसाय वाढवायचा असो वा कुटुंबाची गरज भागवायची, सादर आहे लोकमान्य गोल्ड लोन. माफक प्रक्रिया शुल्क आणि कमीत कमी कागदपत्रांसह तात्काळ मंजुरी. लोकमान्य गोल्ड लोन प्रत्येक कुटुंबासाठी, प्रत्येक व्यवसायासाठी. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800212450. नियम व अटी लागू. कणबर्गे येथील सरकारी मराठी प्राथमिक शाळेतील 1ली व 2रीच्या विद्यार्थ्यांना देणगीदारांच्या सहकार्याने शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. देणगीदार सिद्धराय घंटेकर यांनी 1लीच्या विद्यार्थ्यांना स्वेटर तर हेमंत मुसंडीकर यांनी 1ली व 2रीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण केले. यावेळी अभिषेक मेनसे यांनी शाळेला रंगकाम करून देण्याचे जाहीर केले. याप्रसंगी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष किसन सुंटकर, राजू दसका, प्रभाकर कडोलकर, मुख्याध्यापक S.V. भांदुर्गे यांच्यासह शिक्षक व मान्यवर उपस्थित होते. सार्वजनिक वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि बोगस लाभार्थ्यांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने लक्षित सार्वजनिक वितरण प्रणाली आदेश 2015 मध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या आहेत. या नव्या नियमानुसार सलग 6 महिने रेशन न उचलल्यास शिधापत्रिका तात्पुरती रद्द केली जाणार आहे. या सुधारित आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी कर्नाटक सरकारच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने अपात्र बीपीएल कार्डधारकांचा शोध घेण्याचे कडक निर्देश दिले आहेत. तसेच गेल्या 5 वर्षांपूर्वी ई-केवायसी केलेल्या शिधापत्रक धारकांना पुन्हा ई-केवायसी करावी लागणार आहे. घराच्या मूळ मालकाची बनावट ओळख तयार करून उपनिबंधक कार्यालयात हजर राहत मालमत्तेची बेकायदेशीर विक्री केल्याप्रकरणी मार्केट पोलिसांनी कलंदर गुलाब पटेल वय 53 याला अटक केली आहे. उचगाव येथील रफिक इमाम शहापूरकर यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी फसवणूक व बनावट कागदपत्रांप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास केला असता आरोपीने बनावट ओळख वापरून मालमत्ता दुसऱ्याच्या नावावर केल्याचं निष्पन्न झालं. आरोपीने उपनिबंधक कार्यालयात मालकाच्या जागी बसून वेब कॅमेऱ्यावर फोटो व अंगठ्याचा ठसा देत तक्रारदार व त्यांच्या नातेवाईकांची फसवणूक केली होती. ही कारवाई पोलीस निरीक्षक JM कालीमिरची, उपनिरीक्षक HL केरुरा व त्यांच्या पथकाने केली असून आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
मतदार यादीच्या विशेष सखोल पुनर्परीक्षण अर्थात SIR अंतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्याच्या प्रक्रियेसंदर्भात आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमात बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सहभाग घेतला. कर्नाटकचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली हा प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला. यावेळी विशेष पुनर्परीक्षण मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी, प्रारूप मतदार यादीचे प्रकाशन, दावे व हरकती स्वीकारण्याची प्रक्रिया तसेच मतदार नोंदणीतील पारदर्शकता आणि अचूकता सुनिश्चित करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रशिक्षणात सहभागी होत मोहिमेच्या विविध टप्प्यांची माहिती घेतली. बेळगाव जिल्ह्यातही निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मतदार यादी अद्ययावत व त्रुटीमुक्त करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. मार्केट पोलीस ठाण्याच्या हद्दीत अँटी स्टॅबिंग स्क्वॉडच्या पथकाने तपासणी मोहीम राबवली. यावेळी SKK कोप येथील मल्लय्या इरय्या पुजेरी वय 60 याच्याकडे बेकायदेशीरपणे धारदार खंजीर आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत शस्त्र जप्त केले. मार्केट विभागाचे ACP रघुजे यांच्या मार्गदर्शनाखाली PI JM कालीमिर्ची आणि PSI मणिकांत पुजेरी यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. आरोपी विरुद्ध शस्त्र कायदा 1959 तसेच कर्नाटक पोलीस कायदा 1963 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या यशस्वी कारवाईबद्दल बेळगाव शहर पोलीस आयुक्त आणि DCP यांनी कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे. विजापूर जिल्ह्यातील तिकोटा येथील पोलीस भरती परीक्षेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत भाजप कार्यकर्त्यांनी मंगळवारी विजापूरमध्ये निषेध मोर्चा काढून फेर परीक्षेची मागणी केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढलेल्या मोर्चात गृहमंत्री प्रियांक खरगे व मंत्री डॉक्टर MB पाटील यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली. माजी अध्यक्ष विजूगौडा पाटील यांनी OMR पत्रिका व प्रश्नपत्रिकेतील गोंधळामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याचा आरोप करत उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. या आंदोलनात भाजप जिल्हाध्यक्ष गुरुलिंगप्पा अंगडी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. याचबरोबर आजच्या बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे आता इथेच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.